नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा आपल्या सर्वांचा खूप स्वागत करते। उपास सुरू आहेत आपले सर्वांचे आणि आज आपण करणार आहे स्पेशल कच्च्या डिंकाचे लाडू। आपल्या डिंकाच्या लाडूचा एक व्हिडिओ आहेच, पण हे कच्च्या डिंकाचे लाडू बाळंतिणीला मुद्दाम आणि कंबरदुखीवर थंडीमध्ये आवर्जून केले जातात। अगदी परफेक्ट रेसिपी याची कशी असते ते तो आपण आता पाहणार आहे आणि या सामानामध्ये आपण अर्धा किलोच्याच प्रमाणात करणार आहे। त्यामध्ये आपले 40 ते 45 लाडू होत आहेत। तर पाहूया आपण पटकीने उपासाचे असे डिंकाचे चवदार आणि हेल्दी लाडू कसे करायचे आहेत ते। मंडळी, आपण कच्च्या डिंकाच्या लाडवासाठी काय घेतलेले आहे साहित्य ते पाहूया। अर्धा किलो आपण खारीक घेतली, अर्धा किलो खोबरं, त्यानंतर पाव किलो डिंक घेतलेला आहे। बघा, हा असा छान स्फटिकासारखा डिंक आपल्याला मिळतो शुद्ध असा, तो घ्यायचा। त्यानंतर एक 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत, एक हे जायफळ आहे, काजू आहेत, वेलदोडे, त्यानंतर गूळ आपण हा साधारण पाव किलो एवढा घेतलेला आहे। गुळाच्या ठिकाणी साखर वापरली तरी चालू शकते। हे साहित्य आपल्याला फार भाजायचं नाहीये। इथे आपल्याला खसखस आहे तीही घ्यायची, 50 ग्रॅम खसखस हे साहित्य आपण घेतले। पण हे लाडू नेहमीच्या डिंकापेक्षा कच्च्या डिंकाचे आहेत हे लक्षात ठेवा। त्यामुळे आपल्याला हे फक्त स्टरलाइज गरम करायचं आहे की खराब होऊ नये म्हणून, लाडू टिकायला पाहिजेत त्यासाठी आपण हे थोडा वेळ गरम करणार आहे। आता आपण खारीक गरम करून घेतोय। बघा, ही खारीक मी बिया काढून फोडलेली आहे। खारक्याची पावडर सुद्धा विकत मिळते, ती घेतली तुम्ही तरी हरकत नाही। पावडर थोडी कमी घेतली तरी चालेल, कारण आता बिया काढल्या की खारीक जरा ही कमी होते ना, त्यामुळे फक्त स्टरलाइज करतो आपण की याच्यामध्ये जास्त दिवस आपले लाडू टिकावेत म्हणून। इथे तूप वगैरे काही नाही घालायचं। एक 2 ते 3 मिनिट मध्यम गॅसवर। बघा, सोललेली आहे ही खारीक, असे याचे छोटे तुकडे मी केलेले आहेत। मिक्सरवर आपल्याला लगेच ते बारीक होणार आहेत। आता आपण खोबरं असं थोडं गरम करत आहे। बघा, चांगलं कडकडीत ऊन असेल ना तर उन्हात हे चिरून ठेवलं तरी चालेल, पण मी आता नवरात्राच्या दिवसात करते, दमट हवा आहे पावसाळी थोडी, म्हणून मला हे थोडंसं गरम करायला लागते। आता बदाम, काजू आणि वेलदोडे हे पण सगळे गरम करून घ्यायचे। त्याची आपण वेगळी पावडर करणार आहे, कारण थोडं तेलकट असतं त्यामुळे। आणि आपण डिंकाचं काय करणार आहे केलेलं आहे ते पाहूया। अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत रहा अपर्णास किचन। गॅस बंद केल्यावर खसखस घातलेली आहे, कारण की लगेच वेगळी बारीक करून घ्यायची आहे। मंडळी, आता बघा, आपण हा जो डिंक घेतलेला होता जे हा आहे, हा मी असाच बाजूला ठेवणार आहे। परंतु आपण ज्या वेळेला आता लाडू करायचे ठरवतो त्यावेळेला आधी 4 दिवस डिंक बारीक करून मिक्सरमध्ये पावडर करायची आणि त्याच्यावर कडकडीत डिंक भिजेल एवढं तूप ओतायचं। हे मी असं 4 दिवसापूर्वी करून ठेवले आणि असा गंज घ्यायचा, म्हणजे तो छान थोडा फुलतो आणि भिजतो चांगला। असा हे मी 4 दिवसापूर्वीच डिंकामध्ये तूप ओतून ठेवलेलं आहे सगळं, तो असा मोकळा होतो नंतर। आता हा परत गरम करायचा आणि ज्या वेळेला बाळंतिणीसाठी खास करणार असो ना तेव्हा अगदी 9वा महिना लागाय, जे डिलिव्हरी व्हायच्या आधी एक 8 दिवस तरी आमची आई असं ओतून ठेवायची तूप। अरेच्या बाळंतपणाची तयारी। पूर्वीच्या बायकांना हे माहिती होतं की जेवढा डिंक भिजेल तेवढे आपले लाडू छान आणि हेल्दी होतात। खोबरं आणि खारीक हे दोन्ही एकत्र करून बारीक करायचं आहे। एकत्र केलं की व्यवस्थित होतं। बघा, आता हे खोबरं आणि खारीक सगळं असं आपण बारीक केलेलं आहे। भुरभुरीत व्हायला पाहिजे, तेलकट नकोय। आणि इथे आपण ड्रायफ्रूटची पावडर केलेली आहे ही, हे मुद्दाम छोट्या भांड्यात खसखस, वेलदोडे, हे सगळं बदाम असं सगळं घालून आपण ही पावडर केलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, जो डिंक आपण जो केलेला आहे हा आपण गरम करून घेणार आहे परत, म्हणजे पातळ होईल थोडंसं तूप आणि मिक्स करता येईल।
आता हा जो डिंक आपला भिजलेला होता तुपामध्ये, हा असा गरम केल्यावर पातळ झालेला आहे. डिंक भिजेल एवढं तूप घालायचं सांगितलंय. साधारण 1 वाटी पाऊण वाटी तरी तूप लागतं. आणि आपला हा जो गूळ आहे हा यामध्ये मिसळायचा. जर मऊ गूळ असेल, बघा माझा हा अगदी मऊ आहे, हाताने लगेच मऊ होतो, तर यात लगेच मिसळला जाईल. नाहीतर तुम्ही गरम केला, थोडासा गरम पाण्यात जरी भांडं ठेवलं, पाक असं नाही, थोडा गरम करायचा तरी चालेल. मी आता काय करणार आहे, पटकन व्हायला पाहिजे ना मला दाखवायला, मिक्स करत बसायला वेळ जाईल, म्हणून मी मायक्रोवेव्हमध्ये 1 अर्धा मिनिटच गरम करून घेते. हे बघा, असं मी मायक्रोवेव्हमध्ये अर्धा मिनिट गरम करते. तुम्ही ओव्हन नसेल तर नुसतं गरम पाण्यात भांडं ठेवलं तरी तो पातळ होतो. बघा गूळ कसा छान हा पातळ झाला. अगदी मी 1च मिनिट ठेवला, कारण मला आता वेळ घालवायचा नाही जास्त. खूप लांबला व्हिडिओ तरी अवघड होतं, माहिती आहे तुम्हाला. एवढी रेसिपी दाखवायची तर 6-7 मिनटं तर जातात ना. आपल्याला एकदम रिलीज करून बघितलं तर तेही नीट होत नाही. अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णाज किचन. तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का सगळ्यांनी? नसेल केलं तर मात्र सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. आता आपल्या दिवाळीचेही बरेचसे रेसिपीज होणार आहेत आणि आपण ऑनलाईन पण दिवाळीचे पदार्थ करणार आहे, ऑनलाईन यूट्यूबलाच. तर तेही तुम्ही नक्की पहा. 4 दिवसातच मी सुरू करणार आहे. हे असं सगळं आता आपण मिक्स करायचं आहे, हातानेच करायचं. बघा हाताने मस्त व्यवस्थित मिक्स होतं, कारण याच्यामध्ये तूप ही आहे, गूळ ही आहे. अतिशय पौष्टिक लाडू आहेत हे. बाळंतिणीबरोबर आपल्यालाही कंबरदुखीसाठी, शक्तीसाठी सर्वांनाच उपयोगी आहेत हे. असे आता आपण सगळे लाडू वळायचे आहेत. बघा, कोरडं वाटलं फार मिश्रण तर तुम्ही तूप घाला. आणि आता पटकीने तुम्ही लाईक मात्र करा आणि कमेंट्स करा. आणि तुम्ही बाळणपणात काय लाडू खाल्लेले आहेत तेही मला नक्की सांगा. प्रत्येकीच्या मनातला एक कोपरा असतो बाळणपण म्हणजे. सगळ्यांना नवरात्रीच्या आणि उपासाच्या खूप शुभेच्छा. हे लाडू आपल्याला एरवी आणि उपासालाही चालणार आहेत.